श्रीपत पिंपरी सुवर्ण त्रिकोणाचा केंद्रबिंदू. नमस्कार मित्रांनो, बार्शी तालुका असेल, परांडा तालुका असेल किंवा माढा तालुका असेल, प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या अक्कलकोट नाशिक कॉरिडोरच्या पार्श्वभूमीवरती किंवा नागपूर गोवा शक्तिपीठ शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या होऊ घातलेल्या 802 कडून 841 अशा नवीन संरेखनाच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकता. इथं उजव्या हाताला सर्जापूर, डाव्या हाताला वरती जवळा निजामुद्दीन आणि खाली डाव्या हाताला माढा तालुक्यातील वाफळे, जवळा निजामुद्दीन परांडा तालुक्यातील सर्जापूर, बार्शी तालुक्यातील. तर आपण हा इथं सुवर्ण त्रिकोण पाहू शकतो की हा जर त्रिकोण पाहिला तर पूर्वेपासून इकडं वायव्येकडे कर्ण आहे प्रस्तावित नाशिक अक्कलकोट कॉरिडोर. इकडं पूर्वेपासून नैऋत्येकडे एक बाजू आहे नवीन संरेखनाप्रमाणे 841 किलोमीटरची शक्तिपीठ एक्सप्रेसवेची मार्गिका आणि हा जवळा फाट्यापासून शेंद्रीपर्यंत किंवा शेंद्रीच्या पुढं पाहू शकता माढा आणि वाफळ्यापर्यंत काही राज्यमार्ग. तर एकंदरीतच या सुवर्ण त्रिकोणातील शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालकांना विनंती आहे की सांसारिक अडीअडचणीसाठी किंवा तात्पुरत्या फायद्यासाठी दीर्घकालीन लांब पल्ल्याच्या फायद्यापासून परावृत्त होताल असं कुठलंही काम करू नका. इथं आपण पाहू शकता की शुगर कँडी देखील म्हणू शकता ह्या भागाला तुम्ही. लोकप्रतिनिधींना विनंती आहे की ताबडतोब वैरागच्या कारखान्याचा पाठपुरावा झाला असेल तर ठीकच आहे, नसेल तर त्याचा पाठपुरावा करावा. जे कोणी स्थानिक आहेत त्यांना माहिती आहे की ह्या त्रिकोणामध्ये किती साखर कारखाने आहेत. जनतेला विनंती आहे, हे जे पोपटी किंवा हिरवट दिसतंय तर ते आहे लागवड क्षेत्र आणि तांबूस बदामी जे दिसतंय ते त्या मानाने हंगामी किंवा कोरडवाहू क्षेत्र. तर पुढं लक्षात ठेवा. आता हे समजा